पांडुरंगाष्टकम महाराष्ट्रातील मुख्य उपास्य दैवत म्हणजे आपला पंढरपूरचा पांडुरंग किंवा विठ्ठल हा होय. भागवत धर्माचं पालन करणारा संपूर्ण वारकरी संप्रदाय या पांडुरंगाची अनन्यसाधारण भक्ती करतो. जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून कायमची सुटका मिळवण्यासाठी आणि भवसागराला तरून जाण्यासाठी दरवर्षी हा वारकरी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पांडुरंगांची वारीरूपी यात्रा करत असतो. या वारीची परंपरा कमीत कमी 800 वर्ष तरी अव्याहतपणे चालू आहे. ऐतिहासिकदृष्ट्या पांडुरंगाचा महिमा 11व्या शतकात विजयनगर साम्राज्याच्या पासून दिसून येतो. परंतु आदि शंकराचार्य हे शांकर दिग्विजय यात्रेच्या वेळीस पंढरपूरला गेल्याचा उल्लेख आपल्या शांकर विजय या ग्रंथात चिद्विलास यती करतात. आचार्यांनी पांडुरंगाचे दर्शन घेताच त्यांना स्फुरलेलं काव्य म्हणजेच पांडुरंगाष्टकम. आचार्य विरचित अन्य स्तोत्रांच्या प्रमाणे या स्तोत्राची भाषा देखील सरळ, सुगम, सालंकृत, चटकन मनाचा वेध घेणारी आणि अतिशय गेय आहे. हा पांडुर वर्ण म्हणजे काय हो? शुभ्र वर्णाची आणि कृष्ण वर्णाची संमिश्र छटा म्हणजे हा पांडुर वर्ण. विश्वाच्या उत्पत्तीच्या वेळी जेव्हा शुद्ध ऊर्जा विशिष्ट विकृतीमध्ये घनीभूत होऊ लागली त्यावेळीस जो सभोवताली वर्ण निर्माण झाला होता तो पांडुरवर्ण. अर्थात पांडुरंग हा मूर्तिमंत ब्रह्मस्वरूपच आहे. गायींच्या खुरांनी उधळलेली पांढरी धूळ श्रीकृष्णाच्या श्यामल वर्णावर बसली आणि त्याचा देह पांडुरवर्णी दिसू लागला, म्हणूनच श्रीकृष्णालाही पांडुरंग असे नाव पडले. तोच पांडुरंग आपल्या पुंडरीक या भक्ताला वरदान देण्यासाठी पंढरीला आला आणि कमरेवर हात ठेवून विटेवर तिष्ठत उभा राहिला. याचे सुंदर वर्णन आचार्यांनी या स्तोत्रात केले आहे. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगम. भीमा नदीच्या काठावर महायोगाचं अधिष्ठान असलेलं स्थान म्हणजे आपली पंढरी नगरी. या नगरीत मातृपितृभक्त असलेल्या पुंडरिकानं आपल्या आईवडिलांची अविरत सेवा केली. त्याच्या या तपस्वरूप सेवेने प्रसन्न होऊन त्याला वरदान देण्यासाठी व्यास, नारद आणि इतर श्रेष्ठ ऋषींसह येऊन जो राहिला आहे त्या आनंदकंद अर्थात सच्चिदानंद अशा परब्रह्मस्वरूप पांडुरंगाला मी भजतो आहे. तडिद्वाससं नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं त्विष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगम. ज्याचे वस्त्र विद्युल्लतेप्रमाणे पीतवर्णी आहे, अर्थात ज्याने सोनसळी पीतांबर धारण केला आहे, ज्याची अंगकांती नीलवर्णी आहे, ज्याच्या वक्षस्थली लक्ष्मी अर्थात ज्याचे हृदय
हे लक्ष्मीचे निवासस्थान आहे. तो परमसुंदर चित्स्वरूप आणि प्रकाशरूप आहे. असा हा सर्वश्रेष्ठ परमेश्वर आपल्या भक्तांना दर्शन देण्याच्या हेतूनं विटेवर उभे राहून त्यांची प्रतीक्षा करतो आहे. आणि अशा या परब्रह्मस्वरूप पांडुरंगाला मी शरण आलो आहे. प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां नितम्बः कराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशाः परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. या पांडुरंगानं आपल्या कमरेवर हात का ठेवले आहेत असं जर कुणाला वाटलं तर त्याचं उत्तर आदि शंकराचार्य मोठ्या सुंदर पद्धतीनं देत आहेत. ते म्हणतात की पांडुरंगानं आपल्या कमरेवर हात ठेवून आपल्या भक्तांना आश्वस्त केलंय. ते असं म्हणतात की माझ्या भक्तांच्यासाठी भवसागराची खोली फक्त माझ्या कमरे इतकीच आहे आणि माझे भक्त हा भवसागर सहज पार करून जातील. पांडुरंगाच्या हाताची बोटे त्याने आपल्या नाभीच्या स्थानाच्या दिशेने केलेली आहेत. पांडुरंग हे कृष्ण अर्थात विष्णूचाच अवतार आहेत. क्षीरसागरात विष्णूच्या नाभीतून उमललेल्या कमळात ब्रह्मदेवाचा निवास असतो. अर्थात पांडुरंग भक्तांना सांगतो आहे की तुमच्यासाठी ब्रह्मदेवाचा सत्यलोक हा कमरेपासून नाभी इतक्याच उंचीवर आहे. म्हणजे माझा भक्त अगदी सहजगत्या सत्यलोकाला प्राप्त करू शकतो. अशा परब्रह्मस्वरूप पांडुरंगाला मी शरण आलो आहे. स्फुरत् कौस्तुभालंकृतं कंठदेशे श्रियाजुष्टकेयूरकं श्रीनिवासं शिवं शान्तमीड्यं वरं लोकपालं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. पांडुरंगानं गळ्यात कौस्तुभमणी धारण केला आहे. त्याच्या खांद्यावर रत्नजडित बाजूबंद धारण केले आहेत. श्री लक्ष्मी त्याच्या नित्य सान्निध्यात वास करते आहे. जो संपूर्ण जगाचा पालन करता आहे अशा परमशांत मंगलमय शिवस्वरूप आणि स्तुती करण्यास योग्य अशा परब्रह्मस्वरूप पांडुरंगाला मी शरण आलो आहे. शरच्चंद्रबिंबाननं चारुहासं लसत्कुण्डलाक्रान्तगण्डस्थलाङ्गं जपारागबिम्बाधरं कञ्जनेत्रं परं ब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. ज्याचे मुख शरद ऋतूतील चंद्रबिंबाच्या प्रमाणे अत्यंत नयन मनोहर दिसते आहे. ज्याच्या मुखावर अत्यंत सुंदर आणि मनमोहक हास्य विलसते आहे. ज्याने कानात रत्नजडित कुंडले घातली आहेत आणि त्या कुंडलांची आभा त्याच्या गंडस्थळावर आणि गालांवर झळकते आहे. जास्वंदीच्या अर्धोन्मिलित पुष्पाप्रमाणे ज्याचे ओष्ठद्वय आरक्तवर्ण आहेत. ज्याचे नेत्र कमळाच्या प्रमाणे विशाल, सुंदर आणि टपोरे आहेत, अशा त्या परब्रह्मस्वरूप पांडुरंगाला मी प्रेमपूर्वक नमस्कार करतो आहे. किरीटोज्ज्वलत् सर्वदिक्प्रान्तभागं सुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्घैः त्रिभंगाकृतिं बर्हमाल्यावतंसं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम.
ज्याच्या मस्तकावरील मुकुट हा रत्नजडित आहे, त्या रत्नांची आभा ज्याच्या मुखकमलावर उमटली आहे आणि ते अधिक तेजस्वी दिसते आहे. देवांनी ज्याच्या चरणी बहुमूल्य रत्ने अर्पण करून त्यांची पूजा केली आहे, जो श्रीकृष्ण रूपात त्रिभंगी अर्थात पाय, कंबर आणि मान अशा 3 ठिकाणी अतिशय सौंदर्यपूर्ण तऱ्हेने वक्र होऊन उभा आहे, ज्याच्या गळ्यात वनमाला आहेत आणि ज्याने मस्तकी मुकुटावर मोरपीस धारण केला आहे, अशा त्या परब्रह्मस्वरूप पांडुरंगाला मी प्रेमाने भजतो आहे आणि वंदन करतो आहे. विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवां वृन्दकानन्ददं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगम. तो विश्वव्यापी आहे म्हणून त्याला विभू असं संबोधलं आहे. तो वृंदावनात बासरी वाजवत फिरतो आणि त्याचा कोणालाही थांग लागत नाही. गोपवेश धारण करणे ही त्याची लीला आहे. तो गो समूहाला आनंदित करतो, अर्थात गोपीजनांनाही तो प्रफुल्लित करतो. त्याचे हास्य मोठे मधुर आणि मोहक आहे. अशा त्या परब्रह्मस्वरूप पांडुरंगाला मी नमस्कार करतो आहे. अजं रुक्मिणी प्राणसंजीवनं तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगम. अज म्हणजे जो अजन्मा आहे, जो रुक्मिणीचा प्राणप्रिय पती आहे, जो भक्तांचे परम विश्रामधाम आहे, जो पूर्ण शुद्ध आहे, एकमेव आहे आणि अद्वितीय आहे, जो जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्थांच्या पलीकडे तुरीय अवस्थेला प्राप्त झालेल्या योगीजनांनाच केवळ समजून घेता येऊ शकेल इतका गूढरम्य आहे, जो बाल्य, तारुण्य आणि वार्धक्य या 3ही अवस्थांच्या पलीकडे आहे किंवा या अवस्था त्याला स्पर्शू शकत नाहीत, जो सदा सर्व काळ प्रसन्न आहे आणि त्याला शरण आलेल्या भक्तांच्या दुःखाचे हरण करणारा आहे, जो देवांचा देव आहे, परब्रह्म स्वरूप आहे. अशा पांडुरंग भगवान श्रीहरींच्या चरणी मी अनन्य भावाने आश्रय करतो आहे. त्याला माझे वंदन असो. स्तवं पांडुरंगस्य वैपुण्यदं ये पठन्त्येकचित्तेन भक्त्या च नित्यं भवाम्भोनिधिं तेऽपि तीर्त्वान्तकाले हरेरायलं शाश्वतं प्राप्नुवन्ति. सच्चिदानंद घनरूप भगवान पांडुरंग यांचे हे स्तोत्र अत्यंत पुण्यकारक आहे. जो कोणी एकाग्र चित्ताने प्रेमपूर्वक या स्तोत्राचे नित्य पठण करेल, तो अंतकाळी हा भवसागर लीलया पार करून जाईल. त्याला नित्य अविनाशी आनंदकंद अशा परब्रह्मस्वरूप श्रीहरीच्या शाश्वत सान्निध्याची प्राप्ती होईल.